स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल अजित पवारांनी देखील सावध भूमिका घेतली आहे। जिथे शक्य असेल तिथे महायुतीत लढू, जिथे कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तिथे स्वबळावर लढणार, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली। प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पातळीवर युती करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल। आज आपण आपल्या पद्धतीनं सगळ्यांनी अतिशय मनापासून काम केलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसला कट्टरवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही। भविष्यात पण राष्ट्रवादीला कट्टरवाद कदापि मान्य होणार नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतःला आमच्यासह सर्वांनी जोखून देऊन काम केलं पाहिजे। पक्ष मोठा असेल तर आपण सगळे मोठे होणार। पक्ष लहान झाला तर त्याचा फायदा आपला कोणालाही होणार नाही। येणाऱ्या या जिल्हा परिषद, विधान परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे। पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल। आपल्याला एक योग्य आपली भूमिका हे बजावावं लागणार आहे। आता आपल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होतील। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही युती म्हणून लढू। ज्या ठिकाणी युती म्हणून आमचं जमणार नाही त्याला आम्ही वेगवेगळं लढू। तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार नाहीत, परंतु युतीचा झेंडा कसा लागेल असं आपण प्रयत्न करू।